नमस्कार सर. नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज आमच्या सोबत आहेत वाशिम जिल्ह्यातील गेल्या 25 वर्षांपासून सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी करणारे इंजिनियर जितेंद्र बोडस सर. सर स्वागत आहे तुमचं. जितेंद्र बोडस सरांचा बद्दल मी आता सांगितलं त्याप्रमाणे गेल्या 25 वर्षापासून ते वाशिम जिल्ह्यात काम करत आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे 100 पेक्षा जास्त यशस्वी प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी या करिअरचा प्रवास एका सरकारी नोकरीपासून सुरू केला. ते एका सरकारी नोकरीत होते, मात्र तिथे त्यांचं मन रमलं नाही आणि त्यांनी या क्षेत्रात आपले पाय रोवायला सुरुवात केली. या सगळ्याबद्दल आम्ही बोलणार आहे. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे ज्यामध्ये या क्षेत्रात आपल्यासारख्या काम करणाऱ्या व्यक्तींशी आम्ही बोलतोय. त्यानिमित्तानं काही सकारात्मक बदल या चर्चेतून घडावेत अशी फक्त आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठीच हे व्यासपीठ आहे. त्यामुळे मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की तुम्ही या क्षेत्रात आलात त्याआधी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, तुमचं कॉलेज जीवन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणाची होती? ऍक्च्युली काय झालं ना की आमचं मॅट्रिक्युलेशन पर्यंतचं जे शिक्षण होतं ते एका खेडेगावात झालेलं होतं. बरोबर. पण खरं तर इन्स्पिरेशन जर बघितलं तर माझ्या वडिलांना असं वाटायचं की म्हणजे मुलगा इंजिनियर असायला पाहिजे. बरोबर. आणि सिव्हिल इंजिनियर असायला पाहिजे. कारण त्यांना ते एक बिल्डिंग म्हणजे पहिलं बीज जे म्हणतात की नाही इंजिनिअरिंगचं ते माझ्या वडिलांकडून मला मिळालेलं आहे. मग मी 92ला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली होती. योगायोग कसा झाला की मी 95ला पासआउट झाल्याच्या नंतर एक एंट्रन्स एक्झाम होती गव्हर्नमेंटची. ती एक्झाम दिल्यानंतर फारच कमी वयात मी लगेच सर्व्हिसला लागलो. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मी लागून गेलो. साधारणपणे मी एक 13-14 महिने सर्व्हिस केली, गव्हर्नमेंट सर्व्हिस. त्यानंतर एक लक्षात आलं की एक म्हणजे तेव्हा जस्ट माझा एक डिप्लोमा होता आणि स्वप्न असं होतं की एक डिग्री असली पाहिजे. थोडंसं म्हणजे काय म्हणतील आपल्याला थोडं डिटेलिंग मध्ये जायचं म्हटलं तर बेसिकला जसं डिप्लोमा म्हणजे काय होऊन जाते की एक छोटंसं रोप असते, थोडंसं मोठं रोप व्हायला पाहिजे. म्हणून मी डिग्रीसाठी हे केलं. मी श्री गुरु गोविंद सिंगजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेडला माझी ऍडमिशन झाली होती. त्यावेळेस मी जॉबमध्ये तर माझं मन नव्हतं रमत, कारण माझे स्वप्न थोडंसं असं होतं. मला असं माझं एक मेन असं होतं की एक मोठे इथे कॉन्ट्रॅक्टर होते वाशिममध्ये. आणि काय असतं ना की आपण साधारण जिथे राहतो तिथला जो व्यक्ती सर्वात उच्च पदावर आहे आपल्याला असं वाटतं की तो आपण झालो पाहिजे. क्या बात आहे. आणि माझं तेव्हा स्वप्न झालं होतं की मला हॉटमिक्स प्लांटचा मालक व्हायचं आहे. बरं. तर त्या केसमध्ये काय ना की तुम्हाला एज्युकेशन असणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी डिग्री करायला गेलो. गव्हर्नमेंट जॉबला मी सोडून दिलं. मी डिग्री कंप्लीट केल्याच्या नंतर परत त्या व्यक्तीकडे कामाला राहिलो ज्या व्यक्तीसारखं मला व्हायचं होतं. क्या बात आहे. मग मी त्यांच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला आणि त्यानंतर छोटे छोटे कामं करत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप प्लस कन्सल्टन्सी असं करत करत माझा प्रवास थोडा सुरू झाला. नंतर 2012 साली माझा पहिला प्लॅन्ट हॉटमिक्सचा एस्टॅब्लिश झाला. त्यानंतर साधारण 4 वर्षानंतर मी RMC प्लॅन्ट टाकला. सेम इयरला दुसरा हॉटमिक्सचा प्लॅन्ट टाकला. क्या बात आहे. तो अकोला डिस्ट्रिक्टमध्ये टाकला. आता आज 2 प्लॅन्ट आहेत आणि एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे माझी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि एक पार्टनरशिप फर्म आहे जी सर्व्हिसेसमध्ये काम करते. थोडंसं आम्ही 2 वेगवेगळे हे केलेले आहेत. जी सर्व्हिसेस आहे माझी ती कॉन्क्रीटशी रिलेटेड जेवढे वर्क आहेत ते सर्व्हिसेसमध्ये चालतात आणि बिटुमनशी रिलेटेड जेवढे वर्क आहेत ते प्रायव्हेट लिमिटेड फर्ममध्ये चालतात. तर तो प्रवास गेल्या 24-25 वर्षापासून सुरू आहे. पण या प्रवासात मला थोडंसं पुन्हा मागे जायचंय, कारण एक फार इंटरेस्टिंग मला सीन असा डोळ्यासमोर दिसत होता की जेव्हा अशा कुटुंबातून तुम्ही आल्यानंतर सरकारी नोकरी सोडताय आणि असं काहीतरी शिकायचं म्हणताय किंवा असं काहीतरी इच्छा व्यक्त करता, तेव्हा घरात काय घडलेलं? नाही, वडील सोडून बाकी सगळ्यांनी खूप विरोध केला. अच्छा, उलट होतं. म्हणजे काय होतं ना की मी ज्या म्हणजे याच्यातून येतो बरोबर तिथे बिझनेस कोणी केलेला नाहीये. बरोबर. मी पहिला व्यक्ती आहे ज्याने बिझनेस केलेला आहे. आणि काय होतं ना की मला पहिल्यापासून असं वाटायचं की तुमचे जर स्वप्न थोडे मोठे असले ना तर तुम्हाला रिस्क थोडी घ्यावं लागेल. आणि काय राहते ना की तुम्ही कोणाकडे
नोकरी मागण्यापेक्षा तुम्ही थोडं नोकरी देणारे जर बनले ना, आज नाही म्हटलं तरी माझ्या कंपनीमध्ये बऱ्यापैकी कुटुंब आहेत. खरंय. एक 100-150 लोकांचे कुटुंब आहेत जे म्हणजे जे माझ्यासोबत काम करतात. वा. तर थोडंसं एक समाधान, सुरुवात काही वेगळ्या यांनी झाली, पण समाधान जे मिळत आहे ते माझ्यासोबत इतके लोकांचं आहे, लोक आहेत, ते समाधान खूप मोठं मिळते मला. क्या बात आहे. म्हणजे वास्तुनिर्मितीचा आनंद वेगळा असतो आणि अशी अनेक घर कुटुंब जोडण्याचा आनंद एक वेगळा असतो, जो त्या निमित्तानं तुम्ही असं पूर्ण क्षेत्रात बघितलंय. दुसरं आणखीन एक विचारायचंय, तुम्ही जेव्हापासून मागच्या 25 वर्षापासून या क्षेत्रात काम करताय, तंत्रज्ञानातला पण खूप मोठा बदल तुम्ही याच्यात बघितलाय. हो. तर या सगळ्या बदलाकडे तुम्ही कसं बघता? आता सध्याला नवीन टेक्नॉलॉजी काय चालू आहे, ती काही शिकण्याचा किंवा प्रशिक्षण घेण्याचा काही पुन्हा प्रयत्न वगैरे केलात का? हो, ऍक्च्युली काय होते ना, कन्सल्टन्सीमध्ये बरेचसे काही कंपन्यांचे तुमचे सेमिनार होतात किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी जे आम्ही पे करून हे करतो, एज्युकेट होतो. तर मला काय ना, माझं स्वतःला असं एक पॅशन आहे कन्स्ट्रक्शन करायचं. म्हणजे जेव्हा आपण कॉलेजला असतो ना, तेव्हा डिप्लोमाला होतो, तेव्हा असं वाटायचं की जस्ट आपण एक इंजिनियर होणार आहे. डिग्रीला गेल्याच्या नंतर आम्हाला काय वाटायचं ना की माझं एक स्वप्न आहे की मी खूप मोठा बिल्डिंग, एक अपार्टमेंट बांधेल असं. म्हणजे पहिल्या कन्सल्टन्सीमध्ये जर मी कुठलं काम केलं तर असं वाटायचं की मी पहिली एक बिल्डिंग बांधेल. त्याच्यासाठी मला जे शिकावं लागते, मग मी ते प्रायव्हेट कन्सल्टंटकडे, आरसीसी डिझायनरकडे, या लोकांचे जे पेड सेमिनार होतात ना बघा, मी याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करतो. बरोबर. आणि नवीन टेक्नॉलॉजी सोबत आपण जायलाच पाहिजे. बघ काय होते ना की पहिले आम्ही जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा आम्ही ड्रॉइंग हाताने काढायचो. तेव्हा हा काही प्रकार नव्हता की कॉम्प्युटरवर काही होईल म्हणून. जसे जसे तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी येईल तुम्ही ते अडॉप्ट करायलाच पाहिजे, असं माझं तरी मत आहे. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही हे क्षेत्र इतक्या वर्षापासून बघताय, अकुशल कामगार हा याचा एक अविभाज्य घटक आहे की गेल्या अनेक वर्षांपासून याच्यामध्ये. पण अकुशल कामगार जर चुकीच्या ठिकाणी वापरले तर बऱ्याचदा मोठी दुर्घटना किंवा धोका होण्याचा पण संभव असतो. तर असा एखादा प्रसंग, घटना आठवतीये का की जेव्हा अकुशल कामगार वापरले गेले होते पण ती चूक वेळीच लक्षात आली, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती किंवा घडणार होती? दुसऱ्या कोणाची, तुमच्या साईटवरची नाव न घेता किंवा असं काही सांगू शकाल का? सर, माझ्या साईटवर एक झालं होतं. अच्छा. काय होतं ना की प्रत्येक साईटवर कन्सल्टन्सीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी स्वतः ऍक्च्युअली कन्सल्टंटचा रोल काय राहतो माहिती आहे का, की तुम्ही जाऊन तुम्ही केलेल्या वर्कवर ते वर्क टेक्निकली ठीक आहे की नाही हे बघायचं असतं. बरोबर. इथे विषय असा होतो की दिवसभर आपण तिथे राहून सुपरवायझर सारखं वर्क नाही करू शकत. एक अशी घटना झाली होती, पण सुदैव चांगलं होतं आमचं की एक बिल्डिंग इथेच सुरू होती, मल्टी स्टोरी बिल्डिंग. त्या ठिकाणी जसं आपण G+2 G+3 ला जेव्हा जातो तर प्रोटेक्टिव्ह म्हणजे तुम्ही मेश लावायला पाहिजे, तुमच्याकडे हेल्मेट असायला पाहिजे. जेव्हा टॉप फ्लोअरला वर्क सुरू होतं G+3 ला, आमचं प्लास्टर बाहेरचं सुरू होतं, तेव्हा ज्या हे लोक चेल्या बांधतात, पालक जे बांधतात, त्याची बल्ली तुटली. बापरे. आणि तो वरून खाली पडला. पण सुदैव असं होतं की पडत असताना त्या कुठली तरी त्याच्या हातात ती बल्ली आल्यामुळे तो सेफली खाली आला, इंज्युअर्ड नाही झाला. पण त्यानंतर आम्ही हे ठरवलंच होतं की हे काहीतरी आपल्याला एक संकेत देऊन चाललेलं आहे, त्याच्यानंतर आम्ही चूक नाही होऊ दिली परत. कदाचित त्या आयुष्याची दोरी बळकट होती असं म्हणावं, किंवा तुमच्या नशिबाची साथ चांगली होती आणि देवाची आमच्या कृपा होती, कारण तुमचे ते प्रामाणिक कष्ट प्रयत्न होते. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जी नवीन तरुण पिढी येऊ पाहते किंवा येते, त्याच्याकडं व्यावसायिक स्पर्धा तर आहेच, पण एक जर सल्ला द्यायचा असेल त्यांना वडिलकीच्या नात्यानं, मोठ्या भावाच्या नात्यानं, तर तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल या क्षेत्रात येत आहे तर? सर, मी सल्ला तर तोच देऊ शकेल जे मी केलेला आहे. मला असं वाटतं ना की नवीन जे मुलं येतात यांनी की नाही थोडं पेशन्स त्यांच्यामध्ये असले पाहिजे. बरोबर. शिकण्याची उमेद असली पाहिजे. काय होतं ना की मी एक आत्ता बघतोय, एक डिग्निटी जी म्हणतात की नाही, हा प्रकार मला थोडासा नवीन याच्यामध्ये नाही वाटत. दुसरी गोष्ट काय होते ना की एक इगो सगळ्यात महत्वाचं. जसं मी जेव्हा मला आज पण जेव्हा एखादी गोष्टीमध्ये कुठे प्रॉब्लेम येते ना, तर मी सिनियरला आमच्या विचारायसाठी मला असं वाटत नाही की ह्याच्यात काही कमीपणा आहे.
किंवा आपण नाही केलं पाहिजे, किंवा माझा 25 वर्षाचा काय जो आहे अनुभव आहे. ऍक्च्युली काय असते, तुम्ही रोज शिकलं पाहिजे. माझा स्वतःचा एक अनुभव असा आहे की तुम्ही ज्या दिवशी तुमच्यातला विद्यार्थी मरतो ना, त्या दिवशी तुम्ही मोठे नाही होणार. बरोबर. आणि तुम्ही जर रोज शिकायची उमेद सोडली तर मग मुश्किल आहे. बरोबर. मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही थोडंसं बघा, हे इंजिनिअरिंग जे आहे की नाही, हे असं आहे की तुमच्या आजूबाजूलाच आहे सगळं इंजिनिअरिंग. तुम्हाला फक्त शिकता आलं पाहिजे ते. क्या बात आहे. मला तो अनुभव खूप छान, माझ्या म्हणजे मी जे शिकलेलो आहे ते सगळे सिनियरची मदत घेऊनच आणि अनुभव. बरोबर. आणि थोडंसं पेशन्स, ऐकून घ्यायची क्षमता असली पाहिजे. बरोबर. मला असं वाटते, कारण बऱ्याच वेळा असं होतं ना की मालका म्हणजे जे तुमचे ओनर असतात त्या घराचे, नेमकं त्यांना काय म्हणायचं ना हे तुम्ही पूर्ण ऐकलं पाहिजे. इथे थोडंसं मला त्याचा म्हणजे उणीव असं वाटते. बरोबर. बाकी सगळे हुशारच आहेत. म्हणजे त्यावेळेला तोंड बंद आणि कान उघडे ठेवले पाहिजेत, असं म्हणायचं की समोरचं ऐकून. दोन कान आहेत, एक तोंड आहे, त्या मध्ये आपण. त्यामुळे ऐकायला जास्त पाहिजे, बोलायला कमी पाहिजे अशा वेळेला. अगदी बरोबर आहे. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मधला तुमचा इतका अनुभव दांडगा आहे, तर आता ज्या ग्राहकांबद्दल आपण बोलत होतो, तर ग्राहकांचं ऐकलं पाहिजे. तर ग्राहकांकडून एक वाक्य कायम ऐकू येतं, ते म्हणजे जरा बजेट कमी आहे किंवा जरा इतक्याच बजेटमध्ये बसवा. तर अशा वेळेला तुम्ही तो समतोल कसा साधता की सर इथं बजेट आपण कटशॉट करू, किंवा मी करून देईन माझ्या ज्ञानामुळे किंवा ह्याच्यामुळे, पण इथं मात्र आपल्याला तेव्हा नाही वाचवता येणार पैसे, किंवा इथं घातलेच पाहिजेत जर क्वालिटी चांगली आपल्याला मेंटेन करायची असेल तर. अशा काही बाबी ठळक सांगू शकाल? मला सर एक टेक्निकल बाब याच्यात अशी वाटते की मी जे बघितलेलं आहे, मॅक्झिमम इंजिनियर थंब रूलने आरसी डिझाईन करतात. अच्छा. मला त्याच्यावर फार जास्त आक्षेप आहे. बर. काय होते ना, यांची कल्पना काय माहित नाही, पण थंब रूलचा प्रॉब्लेम असा होऊन जाते की ओव्हर एनपोज तुमचं कन्स्ट्रक्शन होऊन जाते. जर तुम्ही प्रॉपर आरसीसी, तुम्ही गो थ्रू डिझाईन, जर आपण जे बोलतो की नाही, की तुम्ही प्रॉपर एक डिझाईन करा, प्रॉपर तुम्ही आरसीसी डिझाईन घ्या, आणि त्यानुसार तुम्ही ऑलरेडी आरसीसी डिझायनर फॅक्टर ऑफ सेफ्टी 2 वापरतात त्यांच्या पद्धतीने. बघा, आरसीसी डिझायनर एफई 500ला 400 450ला डिझाईन करतात. तुमचं ऑलरेडी 550D इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपर आरसीसी डिझाईन जर घेतली तर मला असं वाटतं की तुम्ही स्टीलमध्ये पैसे वाचवू शकता. आणि प्रॉपर डिझाईन थ्रू जर तुम्ही जात आहे तर तुम्हाला जास्त पैसे लागणार नाही. एक मी तुम्हाला अनुभव सांगू का? नक्की. अरे काय होते ना, बघा, मी एका व्यक्तीचे 2 बंगले डिझाईन केले होते. माझे मित्रच आहेत ते. A4 साईजच्या पेपरवर जेव्हा तुम्ही प्रिंट आउट दिली, 2 बंगले A4 साईजच्या पेजवर टाकल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं छोटंच घर होऊन राहिलं आहे. जेव्हा की तुम्ही त्यांना समजावून सांगत असता सगळ्या गोष्टी, जेव्हा प्रत्यक्षात सुरू होते तेव्हा त्यांची कल्पना बघा, तुम्ही प्रत्यक्षात पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे की समोरचा व्यक्ती हा टेक्निकल नाहीये. बरोबर. आपण हे समजून घेतलं पाहिजे टेक्निकल पर्सननी. त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत तुम्ही समजावलं पाहिजे. हे तुमची प्रथम हे असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना काय होते ना, आजकाल सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम मी बघत आहे, गुगल. ऑनलाईन कुठलं तरी डिझाईन बघायचं, ते इंजिनियरकडे घेऊन येतात आणि त्यांना असं वाटतं की एवढ्या बजेटमध्ये हे सगळं होऊन जाते. बरोबर. तुम्ही थोडं त्यांना कागदावर प्रत्येक गोष्ट जर सांगितली तर त्यांना थोडं बेनिफिशियल होईल असं मला वाटतं. बरोबर. दुसरं, मग बांधकाम करताना काय टिप्स तुम्ही सांगाल सर्वसामान्य लोकांनी या लक्षात ठेवल्या पाहिजेत? हे बघा, तुम्ही प्रॉपर जेव्हा प्लॉट घेताना तिथपासून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की जिथे बीसी सॉइल आहे, तुम्ही साईट सिलेक्शन असं करा, म्हणजे सुरुवातच तुम्ही अशी करा की तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे तर तुम्हाला मिनिमम बीसी सॉइल किती असली पाहिजे, किती नसली पाहिजे. जिथे 14 फूट बीसी सॉइल आहे, तुम्ही तिथे प्लॉट घ्याल, तुमचा आरसी डिझाईनचा खर्च वाढून जाईल. प्रत्येक एक फ्लोर तुमचा सरळ सरळ खाली चाललेला आहे. बरोबर. तुम्ही त्या म्हणजे साईट सिलेक्शन पासून, मटेरियल सिलेक्शन पासून या सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष जर दिलं तर तुम्ही कॉस्ट कटिंग करू शकता. बरोबर. दुसरं, तुम्ही सुरुवातीच्या काही काळामध्ये गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सुद्धा केलेत, काही याच्यात होता, तर कुठल्या प्रकारचे सांडपणे प्रोजेक्ट तुम्ही तेव्हा केलेत? सर, मी आताही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करतोय. अच्छा. मी मॅक्झिममली ब्रिजेस केलेले आहेत मोठे. अच्छा. माझे रोडचे वर्क सध्या सुरू आहेत. आम्ही स्पेशलिस्ट म्हणजे रोडमध्ये आणि ब्रिजमध्ये आहे. वा. आणि आमचे बिल्डिंग्स पण प्रायव्हेट कन्सल्टन्सीमध्ये सुरू आहेत. व्हेरी गुड. गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आम्ही फार केल्या नाही. अच्छा. पण रोड्स आणि
ब्रिज आमचे जास्त मोठ्या प्रमाणात आहे. स्पेशालिटी आहे. ओके. दुसरं, अभियांत्रिकी क्षेत्रात तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, पण या क्षेत्रात भविष्य काय वाटतंय, भवितव्य काय वाटतंय, किती स्कोप आहे? प्रचंड स्कोप आहे सर. ऍक्च्युली मूलभूत गरजापैकी एक आहे. हो. याच्यामध्ये इतका जास्त स्कोप आहे की एक तर खूप सारी जमीन आहे, हो. प्रचंड इच्छाशक्ती आपल्या लोकांकडे आहे. हो. त्यामुळं माझ्या दृष्टीने सिव्हिल इंजिनिअरिंग सगळ्यात बेस्ट ब्रांच आहे. ब्रेस बेंच आहे. क्या बात आहे. दुसरं, बांधकामामध्ये सळई हा अतिशय महत्वाचा घटक असतो, कारण त्याच्याशिवाय बांधकाम पूर्णच होणार नाही किंवा भक्कम होणार नाही. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता की कुठलं स्टील आपण घेतलं पाहिजे? मला बघा, मी सगळ्यात पहिले बघतो वेट पर RMT काय आहे. ओव्हर साईज आहे, अंडर साईज आहे, प्रॉपर साईज आहे. बरं. कारण तुम्ही डिझाईन करत असताना काय होते ना की तुम्ही एक बघा, RCC डिझायनर तुम्हाला जेव्हा 12चे 4 गज अशी लिहून देतो, 12 mm 4 नंबर्स ऑफ बार्स तुमचे, तेव्हा मॅक्झिमम लोक हे बघत नाही वेट पर RMT काय. जर तुम्ही ओव्हर साईजच्या याच्यामध्ये गेले, तुमचा लॉस किती होतोय. दुसरी गोष्ट काय आहे ना की तुम्हाला ओव्हरलॅप द्यायचं किती आहे. काय राहते ना की जे बार बँडर आहेत किंवा जे कुठले पण लोक आहेत, यांना ते नॉलेज नाही आहे की तुमचं ओव्हरलॅपमध्ये किती मटेरियल एक्स्ट्रा जाणार आहे, तुम्हाला एका बिल्डिंगला किती ओव्हरलॅप यायला पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही कटिंग कशी केली पाहिजे हे थोडं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी सिलेक्शनच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, तर तुम्ही केमिकलचे जे कॉम्पोजिशन आहेत स्टीलचे, त्याचं तुम्ही स्टडी प्रॉपर केली पाहिजे. अननेसेसरी तुम्ही काय होतं ना की जनरली त्यांनी बाजूच्यानी हे वापरलं म्हणून मी इंजिनियरला सांगतो की ते तुम्ही वापरा, हे ऍक्च्युअली चुकीचं आहे. हे इंजिनियरचं वर्क आहे की त्यांनी ते प्रॉपर स्टडी केलेला असला पाहिजे. वेट पर RMT काय येऊन राहिलं ते असलं पाहिजे. तुम्ही त्यांचा डाटा बोलवा, म्हणजे डाटा इन द सेन्स, तुम्ही जेव्हा स्टील बोलवता ना, प्रत्येक कंपनीवाले माझ्या माहितीनुसार टेस्ट रिपोर्ट देतात. तुम्ही त्या टेस्ट रिपोर्टचा स्टडी करा आणि तुम्ही त्या हिशोबाने स्टील निवडू शकता. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही याच्या पूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरले का? तुमचा आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट बद्दलचा अनुभव कसा होता आणि त्या प्रॉडक्ट बद्दल बरोबर असणाऱ्या सर्व्हिसेसचा अनुभव कसा होता? मी आयकॉन स्टील वापरलेला आहे. माझा इथं वाशिममध्ये मोठा प्रोजेक्ट अजूनही सुरू आहे. अच्छा. आणि स्कूलचा आहे, तिथे आयकॉन स्टीलच चाललेलं आहे माझं. बरोबर. माझा अनुभव फार छान आहे. मला जेव्हा लागलं तेव्हा, म्हणजे सगळ्यात मेन अडचण काय होते ना की तुम्हाला जेव्हा एखादं स्टील लागते किंवा कुठल्याही गोष्टीची जेव्हा रिक्वायरमेंट असते ना, तुमच्या वेळेत तुम्हाला मिळालं पाहिजे. बरोबर. मला या कंपनीचा अनुभव असा आहे की मला माझ्या प्रोजेक्टवर आतापर्यंत असं कधी झालं नाही की कुठे डिले झालं किंवा काही. आणि आमचे डीलर पण त्यांनी खूप सारी मदतही केलेली आहे. बरोबर. त्यामुळे माझा अनुभव खूप छान आहे टाटाचा, आपला सॉरी आयकॉन स्टीलचा. बरोबर. क्या बात आहे. तर हे होते इंजिनियर जितेंद्र बोडस सर, आणि त्यांनी स्वतःचा मागच्या 25 वर्षातला रौप्य महोत्सवी वर्ष आता ते लवकरच साजरे करतील या क्षेत्रातलं. तर हा त्यांचा प्रवास होता, पण त्यांच्या प्रवासातलं मला एक वाक्य अतिशय महत्त्वाचं वाटलं, ज्याप्रमाणे ते रस्ते आणि पूल या दोन्हीच्या बांधकामामध्ये त्यांची मास्टरी आहे. त्याप्रमाणे या क्षेत्रात तुम्ही काम करा, यशस्वी व्हाल, पैसे मिळवाल, नाव कमवाल, पण हे 2 माणसं जोडणं हे अतिशय महत्वाचे. जे त्या रस्त्याच्या माध्यमातून ते करतात, पुलाच्या माध्यमातून करतात, 2 व्यक्तींना जोडा. देवानं 2 डोळे आणि 2 कान तुम्हाला यासाठीच दिलेले. भरपूर सारा अनुभव घ्या, बघा, खूप सारं ऐका आणि फार कमी बोला. त्यांना आज बोलतं करण्याचं खरं तर मी काम केलं आणि त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. तर पुन्हा एकदा आयकॉन स्टील कडून तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आलात आणि येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तम वास्तू तुमच्या हातून घडो. आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. तुमच्या आगामी वाटचालीसाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.